हॅलो गाईज, स्वागत आहे आज तुमचं नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आम्ही चाललो आहे अशा ठिकाणी, खूप मस्त जागा आहे, खूप फॅमिली रिसॉर्ट आहे, फॅमिली फार्म हाऊस आहे, एक प्रायव्हेट फार्म हाऊस आहे जे की खूप सुंदर आहे। आम्ही पोचल्यानंतर ना मी एक व्हिडिओ काढला होता जो की हा आहे। इतका मस्त फार्म हाऊस आहे ज्याच्यामध्ये 2 लिव्हिंग रूम आहेत आणि 3 बेडरूम्स आहेत। तर तुम्ही फॅमिलीसाठी किंवा तुम्ही आउटिंगसाठी फॅमिली फ्रेंड्ससाठी येत असाल तर खूप मस्त जागा आहे। एक दिवस येऊन नक्की स्टे करून जावा, पार्टी करून जावा, खूप एन्जॉय करून जावा। सगळ्यांसाठी सफिशियंट मस्त एकदम सुंदर सुटसुटीत जागा आहे। तर त्याच्यामध्ये 2 बेडरूम, 2 लिव्हिंग रूम, 3 वॉशरूम्स आणि खूप मोठा लॉन ज्याच्यामध्ये एक स्विमिंग पूल पण आहे, जो की हा असा आहे। दुपारी पोहोचल्यानंतर खूप भूक लागली होती, तर फ्रेश होऊन रेडी होऊन आमचं जेवण रेडी होतं। मस्तपैकी भात, शेवग्याची भाजी, डाळ आणि सोबत पनीरची भुर्जी। खूप एन्जॉय केलं, खूप पोटभर खाल्लं। त्याच्यानंतर वेळ झाली स्विमिंगला जायची, तर रेडी झालो स्विमिंगचे कपडे घालून आणि पहिली उडी आपण मारली स्विमिंग पूलमध्ये। खूप मज्जा आली, खूप मज्जा केली। खूप दिवसानंतर मार्च एंडिंग नंतर आज वेळ भेटला होता, तर खूप मनसोक्त पोहलो। हालांकी पोहता येत नाही, पण तरी पण प्रयत्न केला। तर स्विमिंग झाल्यानंतर थोडी वेळ बाहेर बसलो आणि त्याच्यानंतर स्नो साशा आणि ऑलीला घेऊन मस्तपैकी गार्डनमध्ये गेलो फिरायला। त्यांनी पण खूप एन्जॉय केला। तर थोडा वेळ बसलो आम्ही आणि थोड्या वेळानंतर वेळ झाली होती संध्याकाळच्या हायटीची। तर आज संध्याकाळी नाश्त्यामध्ये होते गरम गरम भजी आणि सोबत सॉस आणि त्याच्यासोबत चहा गरम गरम। तर ते आम्ही एन्जॉय केला आणि थंडगार वारेशीर थोड्या वेळ बसलो आणि त्याच्यानंतर अशा रीतीने असा होता या लॉनचा संध्याकाळचा व्ह्यू, जो की खूप मस्त आणि खूप सुंदर दिसत होता। तर तिथं आम्ही नंतर कॅरम लावला आणि कॅरम एन्जॉय केला, त्याच्यासोबतच आम्ही आमचा ड्रिंक एन्जॉय केला। तर खूप मजा केली। त्याच्यानंतर वेळ झाली जेवणाची। तर आजच्या जेवणामध्ये ना संध्याकाळच्या वांग्याची भाजी होती, भरलेल्या वांग्याची भाजी, आणि त्याच्यासोबत होतं बेसन, ज्वारीची बाजरीची भाकरी। तुम्हाला जे आवडतं ते दिलं जातं। तर दुसऱ्या दिवशी उठून फ्रेश झालो आणि परत लॉनमध्ये गेलो फिरण्यासाठी। स्नो साशा आणि ऑली खूप एन्जॉय केला त्यांनीसुद्धा, तर खूप मज्जा केली। तर थोड्या वेळानंतर आला आमचा गरमागरम नाश्ता, ज्याच्यामध्ये होतं पोहे, सेव आणि गरमागरम चहा। तर ते एन्जॉय केला आणि निघालो परतीच्या मार्गाला।